दिवसाढवळ्या बाजारपेठेतून एक मुलगी पळून नेली जाते. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पुडी टाकली जाते आणि संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरतं. पण काही दिवसांनी तीच मुलगी मध्यरात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होते आणि संपूर्ण कहाणी उलटी होते. नेमकं सत्य काय आहे? ही घटना पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर तालुक्यातील भिगवणची आहे. काही दिवसापूर्वी येथे एक मोठी खळबळ उडाली. आईसोबत, भावासोबत बाजारात गेलेली एक तरुणी अचानक गायब झाली. कुटुंबियांना आरोप केला की 2 तरुणांनी तिचं अपहरण केलं. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पुडी टाकून जबरदस्तीनं मुलीला घेऊन गेले. काही राजकीय नेतेही या प्रकरणात पुढे आले. गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दिवसाढवळ्या मुलगी पळवली असा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान ज्या तरुणाचं नाव या प्रकरणात समोर आलं तो म्हणजे जहीर शेख. त्याच्यावर त्याच्यावर आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल झाला. पोलीस तपास सुरू झाला आणि सगळ्यांना वाटत होतं की आता आरोपींना अटक होईल. पण सत्य बाहेर येईल. पण तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. या तक्रारीनंतर परिसरात संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरली. मोठा मोर्चा काढण्यात आला. हिंदू मुलीचं अपहरण झालं असा आरोप करण्यात आंदोलन करण्यात आलं. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झाली. पण अचानक या कथेला नवं वळण मिळालं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये तीच तरुणी दिसत होती आणि ती म्हणत होती, "मी माझ्या इच्छेने त्याच्या सोबत गेली आहे. कुणीही माझ्यावर जबरदस्ती केलेली नाही." या व्हिडिओनंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. खरोखर अपहरण झालं होतं का? की काही वेगळंच सत्य आहे? मग या काल मध्यरात्री सुमारे 1:30 वाजायच्या सुमारास मोठी खळबळ घडली. ती तरुणी आणि तिच्यावर अपहरणाचा आरोप होता तो तरुण दोघेही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांसमोर त्या तरुणीने सविस्तर जबाब दिला. एवढंच नाही तर तिने एक प्रतिज्ञापत्रही सादर केलं. त्या प्रतिज्ञापत्रात तिने सांगितलं की तिचे जहीर शेख नावाच्या तरुणाचे मागील 1 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. तिच्या आईला आणि भावंडांना याची कल्पना होती. ती त्यांच्याशी लग्न करणार असल्याचंही तिने घरी सांगितलं होतं. पण कुटुंबियाचा या लग्नाला विरोध होता. तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं. 22 फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र तिला हे लग्न मान्य नव्हतं. तिच्या म्हणण्यानुसार 17 फेब्रुवारी रोजी ती आई आणि भावासोबत बाजारात जाणार असल्याचं तिने आधीच जाहीरला कळवलं होतं. भिगवणमधील विश्रामगृहाजवळ आणि आनंद हॉटेलच्या मागे येऊन थांब असं तिने त्याला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे तो तिथे गाडी घेऊन थांबला होता आणि ती आई व भावाची नजर चुकून त्या गाडीत जाऊन बसली आणि दोघे निघून गेले. तिनं स्पष्ट सांगितलं की आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पुडी टाकल्याची तक्रार खोटी आहे. कोणतीही जबरदस्ती झाली नाही. नथ किंवा अंगठी हिसकावून नेल्याचा आरोपही चुकीचा आहे. आपण स्वतःच्या इच्छेने त्याच्या सोबत गेलो आहोत, असा तिचा ठाम दावा आहे. यानंतर या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं. जे प्रकरण अपहरण म्हणून गाजत होतं, त्यामध्ये आता प्रेमसंबंध आणि घरातील विरोधाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे पोलिसांचाही तपासाचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळही तापलं आहे. काही लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढला होता. समाजात तणाव निर्माण झाला होता. पण आता तरुणीच्या दबावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरुवातीची तक्रार खोटी होती का? कोणाच्या दबावाखाली तक्रार दाखल झाली होती का? की कुटुंबियांना संतापाच्या भरात आरोप केले होते? आता पुढचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया. तरुणी आणि तरुणाला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालय तिची जबाब ऐकून पुढचा काय निर्णय घेईल याकडे सर्वांचंच लक्ष लागू आहे. पण स्वतःच्या इच्छेने गेल्याचं त्या तरुणीने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. ही संपूर्ण घटना आपल्याला एक गोष्ट दाखवते. प्रत्येक गोष्टीची एकच बाजू ऐकून निष्कर्ष काढणं किती धोकादायक असू शकतं. सुरुवातीला अपहरण म्हणून गाजलेली घटना आता प्रेमकरण असल्याचं समोर आलं आहे. सत्य काय आहे याचा अंतिम निर्णय न्यायालय आणि पोलीस तपासून स्पष्ट होईलच. पण सध्या तरी
भिगवणमधील ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, की ही खरंच अपहरणाची घटना होती का? की दोन तरुणांच्या प्रेमाची आणि कुटुंबाच्या विरोधाची कथा? पुढे न्यायालयात काय होतं? पोलिसांचा अंतिम अहवाल काय सांगतो? आणि समाज या घटनेकडे कसं पाहतो? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत या प्रकरणाकडे संयमाने आणि सर्व बाजू समजून घेऊन पाहणं गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या होऊ द्या चर्चा चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.